लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नागपूर बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटवे सर आपल्या सोबत आहे. सर, पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक केलेली आहे अशी माहिती आहे की त्यामध्ये एक सूत्रधार सुद्धा आहे. नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे. याच्यामध्ये शाळेचे एक मुख्याध्यापक आहे आणि एक प्राथमिक शिक्षक आहेत आणि यांच्याकडनं माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. त्यातून आपल्याला पूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. काय कशावर पेपर नेमका फुटला कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की कस्टडियनमध्ये फुटला की रनरनी फोडला, काय सांगा? ही जी प्रक्रिया आहे, कस्टडी टू केंद्र संचालक, कस्टडियन ऑफिसमधून रनर ह्या प्रश्नपत्रिकाचा सील्ड गठ्ठा घेऊन केंद्र संचालकांकडे जात असतात आणि केंद्र संचालक आणि रनर ह्यामध्ये जो कालावधी आहे 10:37 जो व्हॉट्सअपला पेपर आलेला आहे, तर ह्या कालावधीमध्ये ह्या स्टेजवर कुठंतरी हे लिकेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो की आमच्या यंत्रणेने हाणून पाडलेला आहे. हे सरटकर हा मुख्य सूत्रधार आहे का? कारण की कस्टडीमध्ये पेपर फुटला नाही असं तुम्ही म्हणतात. मग रनरनं म्हणजे कस्टडीमधून निघाल्यानंतर पेपर जेव्हा सेंटरवर जातो त्या मधल्या काळात रनर घेऊन जातो, तर रनरनी फोडला असावा का? ह्यांची आम्ही भूमिका तपासत आहोत. आज आमचे सगळे कस्टोडियन जे शहरातील आहेत त्यांना मी बोलावून या ठिकाणी त्यांच्याकडे असलेली रनर आणि रनरची भूमिका ह्या गोष्टी आज आम्ही तपासणार आहोत. साधारणतः दुपारी 12च्या आसपास आम्ही ही कार्यवाही करणार आहोत. त्यामध्ये आम्हाला ही भूमिका समजणार आहे. सर, सरटकर आणि जांगडे यांची काय भूमिका वाटते तुम्हाला या पेपर फुटीमध्ये? जांगडे हे एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि सरटकर हे एक प्राथमिक शिक्षक आहेत. तर हे शिक्षण विभागात काम करणारी ही मंडळी आहे. तर यांची मे बी एखाद्या रनरसोबत किंवा एखाद्या केंद्र संचालकासोबत यांची ओळख असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संस्थांतर्गत शाळा असतात, एका संस्थेच्या एकापेक्षा अधिक शाळा असतात. तर ह्यांच्या ज्या शाळा असतात तिथं यांची उडबस असणे, ओळख असणे, अशा पद्धतीने त्यांनी हा प्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. जी चौकशी सुरू केलेली आहे SIT मार्फत पोलिसांनी, बोर्डाच्या काही कर्मचाऱ्यांना बोलावलं का, विचारपूस केली का, माहिती घेतली का? बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना याच्यात विचारपूस झालेली नाही आहे. बोर्डाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. बोर्डाच्या कार्यालयातनं ह्या प्रश्नपत्रिका 2, 3, 4 दिवस आधीच संबंधित कस्टोडियनकडे गेलेल्या असतात आणि बोर्डातील जे मटेरियल आहे ते पूर्णतः सीलच असतं. तथापि काही तांत्रिक बाबी आम्हाला पोलिसांनी विचारलेल्या आहेत, त्या आम्ही त्यांना कळविलेल्या आहेत लेखी स्वरूपामध्ये. काय काय तांत्रिक बाबी पोलिसांनी विचारलं? त्यांनी याच्यातील म्हणजे प्रत्येक जो घटक आहे, जसं कस्टोडियन आहे त्यांची काय भूमिका असते, रनरची काय भूमिका असते, केंद्र संचालकांची काय भूमिका असते, प्रश्नपत्रिका कुठून कुठं यांचा प्रवास असतो, म्हणजे नेमक्या कुठं छपाई होते, तर ह्या बाबी आम्हाला विचारल्या होत्या, त्या आम्ही पोलिसांना लेखी दिलेल्या आहे. सर, ही 8 जणांना अटक केलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सरकारी अनुदानित शाळेचा मुख्याध्यापक आहे, शाळेचा पदाधिकारी आहे, त्यांना अटक झालेली आहे. त्यांचीच महत्त्वाची भूमिका या संपूर्ण प्रकरणात वाटतं की खाजगी क्लासवाल्यांची? कारण की खाजगी क्लासवाल्यांच्या हातात पेपर जोपर्यंत सरकारी यंत्रणेच्या बाहेरून जात नाही तोपर्यंत जाऊ कसं शकणार? आपण म्हणताय ते बरोबर आहे. जोपर्यंत ह्या यंत्रणेतील एखादी व्यक्ती याच्यात सहभागी होत नाही तोपर्यंत नक्कीच पुढं सरकत नाही. तर ह्याच्यामध्ये आता जे मुख्याध्यापक आणि एक शिक्षक पकडलेले आहेत, तर त्यांच्या चौकशीतून ही बाब नक्कीच समोर येणार आहे. हे मुख्याध्यापक आणि शिक्षक सरटकर आणि जांगडे हेच सूत्रधार असावे असं वाटतंय? नक्कीच आता यांना पोलिसांनी अटक केलेली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. यातून जे काही बाहेर येईल सत्य ते आपण सर्वांसमोर येणारच आहे आणि त्यावर आम्ही पुढची कार्यवाही नक्की करणार आहोत. पेपर फुटीनंतर बोर्ड काय दक्षता घेत आहेत, काय काळजी घेत आहे की इतर पेपर सुरू आहे? आता आम्ही जी आमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे तिचं फॉलोअप घेत आहोत की ह्यामध्ये कुठेही आमचे जे घटक आहे, सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे कस्टोडियन, रनर, केंद्र संचालक आणि परीक्षा कक्षावर असणारे इन्व्हिजिलेटर. प्रेक्षकांना पेपरचा प्रवास समजून सांगा, कुठून छापला जातो आणि तो सेंटरपर्यंत कसा पोहोचतो? प्रश्नपत्रिका ह्या गोपनीय प्रेस असते, त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकाची छपाई होत असते. ही प्रेस कुठं आहे हे आमच्यापैकी कुणालाही माहीत नसतं. हे सगळं मटेरियल आम्हाला गोपनीय प्रेसकडनं अत्यंत गोपनीय रीतीनं सीलबंद असं हे आमच्यापर्यंत मटेरियल येतं. ते आम्ही या ठिकाणी मटेरियल पोलिसांच्या समक्ष उपस्थित पोलिसांच्या उतरवून घेत असतो आणि हे आमच्याकडं कायम सील्ड असतं आणि पोलीस बंदोबस्तात असतं आणि आमच्याकडनं ह्या प्रश्नपत्रिकांचे
पेट्या ज्या आहेत त्या कस्टोडियनकडे जातात. त्याही जाताना पोलीस बंदोबस्त सोबत असतो. कस्टडी ऑफिसमध्ये जेव्हा ह्या प्रश्नपत्रिका असतात तिथंसुद्धा पोलीस बंदोबस्त असतो. CCTV पण असतं. CCTV असतात आणि तिथून ह्या प्रश्नपत्रिकानंतर त्या परीक्षेच्या दिवशी जो पेपर आहे त्या पेपरच्या दिवशी कस्टोडियन तेवढाच फक्त पेटी आपली ताब्यात घेतो पोलिसांच्या ताब्यातनं आणि ती पेटी उघडून मग केंद्रनिहाय त्याच्यात आतमध्ये सील्ड पॅकेट्स असतात, गठ्ठे असतात, केंद्रनिहाय असतात. ते गठ्ठे रनरच्या ताब्यात दिले जातात. ते देत असताना आमचे सगळे कस्टोडियन तिथं व्हिडिओ शूटिंग करतात की हे पॅकेट सील्ड आहे याचं. त्याच्यानंतर आमचा रनर हे सगळं घेऊन केंद्र संचालकांपर्यंत जातो आणि केंद्र संचालकांना हँडओव्हर करतानाही आमचे रनर त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करतात. आपला हा जो पेपर फुटलेला आहे तो कुठल्या स्टेजला फुटला असं वाटतं? याची जी वेळ आहे ती 10:37ची वेळ आहे. म्हणजे नक्कीच हा कस्टोडियनपासून तो रनरकडे गेलेला आहे ऑलरेडी पेपर आणि रनर टू केंद्र संचालक ह्यामध्ये कुठेतरी हे करण्याचा हा प्रकार दिसून येतो. आज तुम्ही बैठक बोलवली आहे कस्टोडियनची, काय ठरवणार आहे? ह्याच्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत की आमचे कस्टोडियन आमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरप्रमाणे काम करत आहेत किंवा नाहीत आणि जर कुठं असा काही त्यांच्याकडनं दुर्लक्ष होत असेल तर त्यांना आम्ही कठोर रीतीनं सांगणार आहोत आणि प्रत्येकाची भूमिका पुन्हा एकदा अत्यंत व्यवस्थित रीतीने कशी पार पाडता येईल अशा पद्धतीने आम्ही आमचे त्यांना निर्देश देणार आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की कुठेही कसलाही लॅक्युना ह्या प्रक्रियेमध्ये राहणार नाही अशा पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.